नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनल वरती। चला तर आज जाणून घेऊया भौमप्रदोष व्रताच्या दिवशी कोणत्या चुका कराव्या व कोणत्या चुका करू नये। या चुका केल्यास तुमच्यावर कोसळेल दुःखाचा डोंगर। भौमप्रदोषाची पूजा, विधी, तिथी व मुहूर्त, चला तर ते जाणून घेऊया। हिंदू धर्मात प्रदोष व्रत खूप खास मानले जाते, कारण मंगळवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला भौमप्रदोष व्रत म्हणतात। या दिवशी भगवान शिवाची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे। असे मानले जाते की प्रदोष व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात। भौमप्रदोष व्रताच्या दिवशी काही कामे करण्यास मनाई आहे। चला तर ते जाणून घेऊया ती कामे कोणती आहेत, या दिवशी कोणती कामे करावी व कोणती कामे करू नयेत। चला तर ते जाणून घेऊया। महादेवाची उपासना करण्यासाठी महाशिवरात्री फार मोठी रात्र असते, त्यामुळेच याच दिवशी भाविक महादेवाची मनोभावे पूजा करतात। यंदाची महाशिवरात्री विशेष आहे। या दिवशी श्रवण नक्षत्र आणि परीग योग यांचा अद्भुत संयोग होणार आहे, त्यामुळे यंदाची महाशिवरात्री 3 राशीसाठी भरभराटीची ठरू शकते। हिंदू धर्मानुसार प्रदोष व्रताला अत्यंत खास मानले जाते। प्रदोष व्रत हे दर महिन्याला येते। प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत साजरे केले जाते। प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा केली जाते। या दिवशी व्रत आणि पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यास मदत होते। प्रदोष व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुमचे सर्व महत्त्वाच्या गोष्टी आणि इच्छा पूर्ण होतात। प्रदोष व्रताच्या दिवशी सकारात्मक मनाने महादेवाची पूजा केल्यामुळे आणि उपवास केल्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात। धार्मिक श्रद्धेनुसार प्रदोषाचे उपवास आणि पूजा केल्याने भक्तांना महादेवाचा आशीर्वाद भेटतो। या दिवशी प्रदोष काळात पूजा करणे फार महत्त्वाचे आहे, कारण प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये धन, समृद्धी, आनंद आणि सौभाग्य मिळते। प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करताना महादेवाला काही खास वस्तू अर्पण केल्या जातात, ज्या की व्यवसायात यश मिळते आणि तुम्हाला तुमचा आर्थिक फायदा मिळतो। भौमप्रदोषाच्या दिवशी विशेष काळजी घेतली पाहिजे। या दिवशी काही कामे करू नयेत। असे केल्याने उपवासाचे फायदे मिळत नाहीत असे मानले जाते। अशा परिस्थितीत या दिवशी कोणती कामे करावीत व कोणती कामे करू नयेत ते बघूया। फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:47 वाजल्यापासून 26 फेब्रुवारी सकाळी 11:07 वाजेपर्यंत असणार आहे। म्हणजेच 2025 मध्ये 25 फेब्रुवारीला पाळला जाणार आहे। यंदा प्रदोष व्रत मंगळवारी येत आहे। या व्रताला भौमप्रदोष व्रत देखील म्हटले जाते। प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करताना शिवलिंगावर दूध, दही, मध इत्यादी अर्पण करावे, तसेच मंत्राचा जप करावा। शिवपुराणात प्रदोष व्रताचे महत्त्व सांगितले, जसे की प्रदोष व्रत ठेवतो आणि खऱ्या मनाने भगवान शिवाची पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। भगवान शिवाच्या कृपेने मृत्यूनंतर त्याला शिवलोकामध्ये स्थान मिळते। या दिवशी उपवास आणि पूजा केल्यामुळे कुंडलीच्या चंद्रदोषापासून मुक्तता मिळते। भौमप्रदोषाच्या दिवशी या गोष्टी नक्की टाळा। भौमप्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा करताना तुळशीचे पान अर्पण करू नका। भौमप्रदोष व्रताच्या दिवशी चुकूनही निळ्या रंगाचे कपडे घालू नका। भौमप्रदोष व्रताच्या दिवशी मांसाहारी पदार्थ आणि मद्यपान करू नका। भौमप्रदोषाच्या व्रताच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका आणि कोणाशीही अशब्द वापरू नका, वाईट बोलू नका कुणाशीही। भौमप्रदोष व्रताच्या दिवशी उपवास करणाऱ्यांनी केस आणि नखे कापू नका। भौमप्रदोषाच्या दिवशी शिवलिंगावर या वस्तू नक्की अर्पण करा। भौमप्रदोषाच्या दिवशी पूजा करताना शिवलिंगावर गंगाजल आणि बेलपत्र अर्पण करावे। असे केल्यामुळे तुमच्या जीवनात, आयुष्यामध्ये आणि महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे येणार नाहीत। भौमप्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल आणि तांदूळ अर्पण केल्याने कर्जाशी संबंधित समस्यापासून मुक्तता मिळते आणि आर्थिक फायदा देखील होतो। परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, भौमप्रदोषाच्या दिवशी शिवलिंगावर चुकूनही तुळशीचं पान टाकायचं नाही। हळद आणि सिंदूर अर्पण करू नका। असे केल्यामुळे तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद मिळत नाही आणि तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे येत असतात। या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या। भौमप्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करा आणि भौमप्रदोष काळात महादेवाची पूजा करावी। महादेवाचा 108 वेळा जप करावा। भौमप्रदोषाच्या दिवशी
व्रताची पूजा भगवान शिवाच्या पूजेप्रमाणे करावी। या दिवशी शिव गौरी यांची पूजा केली जाते। प्रदोष व्रताची पूजा कशी करावी? मंदिरात पूजा केल्यास पुरुष भक्तांनी शिवलिंगावर पवित्र धागा अर्पण करावा। महिला भक्तांनी पार्वतीला शृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात। भगवान शंकराच्या डोक्यावर चंदनाचा त्रिपुंड करून तुपाचा दिवा लावावा। भोगाचा भाग म्हणून खीर अर्पण करावी। शेवटी शिव आरती मंत्र आणि कथेने पूजेची सांगता करावी। हिंदू धर्मात प्रदोष व्रत खूप खास मानले जाते। शिवपुराणात प्रदोष व्रताचे विशेष महत्व सांगितले आहे। मान्यता आहे की प्रदोष व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात। मंगळवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला भौम प्रदोष व्रत म्हणतात। या दिवशी अन्न आणि धन दान करावे। भौम प्रदोषाच्या या दिवशी अन्न आणि धन दान करावे। या वर्षी म्हणजे 2025 मध्ये प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवासह देवी पार्वतीची पूजा करा। तुमच्या सर्व कामात यश येईल। प्रदोष व्रताचा सण खूप शुभ मानला जातो, जो की दर महिन्याला येतो। या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। भक्त हे व्रत करतात आणि भगवान शंकराची योग्य प्रकारे पूजा करतात। त्यांना इच्छित आशीर्वाद मिळते। हिंदू धर्मात प्रदोष व्रताला खूप महत्व आहे, जसे की तिथीनुसार भगवान शिवाच्या पूजेसाठी समर्पित आहे। वैदिक कॅलेंडर नुसार यावेळी हे व्रत 11 मार्च रोजी पाळले जाईल। असे मानले जाते की हे व्रत केल्याने सर्व दुःखापासून मुक्ती मिळते। अशा परिस्थितीत या दिवशी फाल्गुन महिना प्रदोष व्रत 2025 प्रदोष काळाच्या वेळी शिवलिंगावर दूध मिसळलेले पाणी अर्पण करा। नंतर त्यांना बेलची पाने अर्पण करा। जसे की हंगामी फळे द्यावी। हंगामी फळे म्हणजे ज्याच्या त्याच्या महिन्याची हंगामी फळे द्यावी। भगवान शिवाचे वैदिक मंत्र जप करावे। शिव चालीसा पठण करावी। असे केल्याने तुम्हाला भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात। ब्रह्मा तुम्हाला वेगळे करू शकत नाही। तुमचे 5 शरीर दररोज तुमचे ध्यान करतात। हजारो लोकांसोबत कठोर परिश्रम करूनही शादमुख तुमच्या कीर्तीचे वर्णन करू शकत नाही। आई मी तुला ओलांडू शकत नाही, मी तिथे तुझे शरण। आई मी तुला ओलांडू शकत नाही, मी तिथे तुझे रक्षण करण्यासाठी आणि माझी जागा सजवण्यासाठी उभे आहे। ओठ कोरल्यासारखे लाल आहेत, खूप सुंदर डोळे काळे आहेत। बारीक लाल लेपित केशर कुंकू आणि न मोडलेले तांदूळ सुंदर दिसतात। ब्लाउज वर सोनेरी कपडे सजलेले आहेत। कापलेला पट्टा दिव्यतेने हलतो। गळ्यातल्या हाराचे सौंदर्य ते पाहून मन स्वाभाविकपणे लोभेस होते। बालारूंची अनंत प्रतिमा आहे। दागिन्यांचे सौंदर्य सुंदर आहे। विविध रत्नांनी जडलेले सिंहासन ज्यावर हरी चतुर्भुजानन राज्य करतात। इंद्राद्रीच्या कुटुंबाची पूजा केली जाते। जग हरण साप यक्ष आवाज करतात। गिर कैलासच्या रहिवाशांनी सलाम। कोटिक प्रभा विकासाला सलाम। संपूर्ण त्रिभुवनी हे तुमचे कुटुंब आहे। तुमचा प्रकाश प्रत्येक अणुमध्ये आहे। महेश हा तुमचा प्राणेश आहे, जो तिन्ही लोकांचा सतत रक्षक आहे। जेव्हा तुम्हाला तो पती मिळाला तेव्हा प्राचीन सत्कर्मे उद्यास आली। म्हातारा बैल त्याच्यावर स्वार होतो, फक्त तोच त्याच्या महिमा गाऊ शकतो। शंकर नेहमीच स्मशानात फिरत असतो। त्याचे दागिने भयानक नाग आहेत। हलहलीची प्रतिमा त्याच्या गळ्याला व्यापली आणि त्याला नीलकंठ ही पदवी मिळाली। हे तल्लीन देवाच्या फायद्यासाठी विष घेऊन त्याला अमृत देऊन केले गेले, जेणेकरून तुम्ही एका पत्नीची प्रतिमा धारण कराल, वाईट दूर करणारी आणि सौभाग्य आणणारी। तुमचे सर्वोच्च सौंदर्य पाहून संपूर्ण विश्व आश्चर्यचकित आहे आणि पराभूत होते। गंगा आई घाबरली आहे। पाण्याच्या लाटा लज्जेने भरलेल्या आहेत। शंभू तिची सहपत्नी म्हणून आली। विष्णूचे पाय सोडून ती पळून गेली। कमळाचे शरीर सुकलेले पाहून शिवाने लगेच आपले मस्तक अर्पण केले। ती दररोज आशीर्वाद देते आणि तिच्या भक्तांना निर्भय बनवते आणि नेहमीच अडथळ्यापासून मुक्त असते। तिने पापे म्हणजे निकंदिनी, माहेश्वरी, हिमालय नंदिनी। मला नेहमीच काशीपुरी आवडायची। मी स्वतः ते सिद्धपीठ बनवले। देवी दररोज दान देते। ती दया, आनंद आणि प्रेमाचा दाता आहे। रिपुक्षय करिणी जय जय अंबे, तिने तिचे वचन पूर्ण केले। गौरी उमा शंकरी काली अन्नपूर्णा जगाचे रक्षण करते। सर्व लोकांची देवी भगवती जीवनदाता देवी कठोर तपश्चर्या केलीस
आणि नारदाकडून घेतली धडा शिकवणे. अन्न, पाणी किंवा हवा हे तुमचे अन्न नाही, तुमचे शरीर फक्त हाडे बनवले आहे. तुला पाणी आणि गवत अन्न म्हणून आवडत नाही, मग तुला उमा हे नाव पडले. तपस्येसाठी 7 ऋषी आले, दिग्वाण थरथर कापू लागला पण हार मानली नाही. तू विजय आहेस. 7 ऋषी माझे घर सिद्ध रेऊ आहे. मग देव विष्णूकडे आले आणि त्यांनी वरदान देण्याचे वचन दिले. उमा, तुम्ही तिघाकडून वरदान मागते. जगाला 3 लोकांचा खजिना हवा आहे. मग ते असो, दोघेही गेले, तुमची इच्छा पूर्ण झाली. हे मामा, शिवाशी लग्न केल्यानंतर तिला पुन्हा हरीचा मामा म्हटले जाते. जो कोणीही 40 वाचेल, येशू त्याला संपत्ती आणि आनंद देईल. डोक्यावर आनंदाने चंद्र चमकत आहे. माता पार्वती, तू तुझ्या भक्तांसाठी नेहमीच आशीर्वाद देशील. माता पार्वतीची भगवान चालीसा, पार्वती चालीसा आत्ताच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतलीये. माता पार्वती आपल्या या भक्तांसाठी, जे की भगवान शिव शंकराची व पार्वतीची पूजा करतात, त्यांच्यासाठी, त्यांच्या सर्वांसाठी नेहमी आशीर्वादासाठी सज्ज उभी आहे. आताच आपण या व्हिडिओ मध्ये प्रदोष व्रत 2025 मध्ये प्रदोषाच्या दिवशी भगवान शिवाचे मंत्र, भगवान शिवाचे सर्व कामात यश मिळेल अशी प्रदोष काळाची व्रताची पूजा, भौम प्रदोष व्रत, हे सर्व काही आताच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.